जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये पवित्र पोर्टलमार्फत ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्व उमेदवारांकरिता एक अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे। ती गुड न्यूज म्हणजे हेच आहे की त्यांना जे आहे समायोजन करा अशा प्रकारचं लेखीमध्ये जे आहे आश्वासन या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्या पद्धतीने प्रस्ताव मंत्रालयामध्ये पाठवण्यात देखील आलेला आहे। त्याविषयी आपण सविस्तर वृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। कारण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे ऑथेंटिक माहिती केवळ आणि केवळ शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये देण्यासाठी या ठिकाणी सदैव तत्पर आहोत आणि भविष्यामध्ये देखील हाच आपण घेतलेला जो वसा आहे तो कायमस्वरूपी त्याचं पालन करत येणार आहे। चला मित्रांनो, खऱ्या अर्थाने मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आहे पवित्र पोर्टलमार्फत पहिली निवड यादी जी की TIT 2022ला घेण्यात आली, त्यानंतर ती डिक्लेअर करण्यात आली होती पहिली निवड यादी। त्या निवड यादीमध्ये जवळपास 801 उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत या रयत शिक्षण संस्था सातारा यामध्ये सिलेक्ट झाले होते, पहिली ते 12वी या वर्गाकरिता। परंतु अनफॉर्च्युनेटली त्या उमेदवारांना अजूनही नियुक्तीची प्रतीक्षाच आहे। कारण काय आहे की त्या संदर्भामध्ये ऑलरेडी जे CHB बेसिसवर किंवा अगोदर काम करत असलेले जे उमेदवार आहेत रयतमध्ये, जे की कंत्राट भरतीवरती या ठिकाणी त्यांची भरती करण्यात आली होती, त्या उमेदवारांनी कोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये याचिका टाकलेली आहे। त्या संदर्भामध्ये रयतमध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवारांनी बऱ्याच वेळा पाहिजे त्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी जाऊन या गोष्टींचा पाठपुरावा केला की आमचं जे आहे कुठेतरी या ठिकाणी समायोजन व्हायला पाहिजे किंवा आम्हाला नियुक्ती व्हायला पाहिजे। आजपर्यंत अनफॉर्च्युनेटली त्यांना जे आहे नियुक्ती मिळालेली नाही, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं नाही। परंतु गुड न्यूज आता त्यांना जे आहे एक मिळालेली आहे। आता ती एक्झॅक्टली गुड न्यूज नेमकी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। बघा, आपल्या समोर जे आहे एक पत्र या ठिकाणी मित्रांनो दिसत आहे। या पत्राचा जर का आपण विषय बघितला तर इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते आहे की शिक्षण आयुक्तालय यांच्या वतीने कालच्या तारखेला जे आहे 27 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचं पत्र देण्यात आलेलं आहे। लेखी स्वरूपामधलं पत्र आहे, कारण रयतमध्ये निवड झालेले सर्वच्या सर्व अभियोग्यताधारक जे आहे वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी पाठपुरावा करत होते। या लोकांनी खऱ्या अर्थानं हे जे उमेदवार आहेत ते उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहेत। बरेच उमेदवार याच्यामध्ये जे आहे 150 पेक्षा जास्त स्कोर करून बसलेले आहे। यांचं सिलेक्शन कुठेही झालं असतं महाराष्ट्रामध्ये, परंतु जे आहे यांचं दुर्दैव म्हणा किंवा सुदैव म्हणा, कारण आता नियुक्ती जर त्यांना मिळाली तर ते त्यांचं सुदैवच ठरणार आहे की त्यांचं निवड या ठिकाणी झालेलं आहे आणि मागच्या 6 महिन्यापासून त्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे। मग आता काय झालेलं आहे की या उमेदवारांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा या ठिकाणी आयुक्त कार्यालयाला दिला होता, त्यानंतर त्यांना मिळालेलं हे उत्तर आहे। बघा, हे प्रति म्हणून त्यांनी या ठिकाणी अभियोग्यताधारक सर्वच्या सर्व या ठिकाणी पवित्र पोर्टल शिक्षक कृती समिती महाराष्ट्र राज्य यांना लिहिलेलं आहे। खऱ्या अर्थाने माझं या शब्दालाच अपोज आहे, कारण हे अभियोग्यताधारक नाहीत। अभियोग्यताधारक हे तोपर्यंतच होते जोपर्यंत यांची निवड झालेली नाहीये। हे नवनियुक्त शिक्षक असं पाहिजे होतं। तरी देखील असू द्या, जे काही लिहिलेलं आहे त्यासाठी आपल्याला जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे की पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती 2022 अंतर्गत रयत शिक्षण संस्थेमध्ये शिफारस पात्र पण नियुक्तीपासून वंचित असलेल्या शिक्षकांना सदर आस्थापना आचारसंहितेपूर्वी या ठिकाणी जे आहे बदलून नियुक्ती मिळण्याबाबत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या उमेदवारांना नियुक्ती तर मिळायलाच पाहिजे। रयतमध्ये जर शक्य नसेल तर त्यांना जे आहे आस्थापना त्यांची बदलून, विशेष म्हणजे येती जी आचारसंहिता आहे, येणारी जी आचारसंहिता आहे, जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की विधानसभेची आचारसंहिता मॅक्झिमम पॉसिबल आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी लागणार आहे। मग त्या ऑक्टोबरच्या पूर्वीच ही नियुक्तीची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट व्हायला पाहिजे, अशा प्रकारे यांनी पत्र दिलेलं आहे। या पत्रामध्ये जर का आपण या ठिकाणी पुढे पाहण्याचा प्रयत्न केला तर बघा बरेचसे रेफरन्सेस वगैरे दिलेले आहे। आपल्याला रेफरन्सची देणं घेणं नाहीये। या ठिकाणी आयुक्त कार्यालयाने यांना आश्वासन काय दिलंय ते महत्त्वाचं आहे।
बघा या ठिकाणी यांनी असं सांगितलं की उपरोक्त विषयांवे कळवण्यात येते की आपल्या अमरण अन्नत्याग उपोषणाच्या अनुषंगाने जे आहे प्राप्त झालेलं जे निवेदन आहे या ठिकाणी जे आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही धोरणात्मक बाबी ज्या आहेत विचारात घेता शासनाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आलेलं आहे। आता प्राप्त निवेदनामध्ये रयत शिक्षण संस्थेकडे निवड झालेल्या उमेदवारांना अन्य व्यवस्थापनाकडील रिक्त पदांवर या ठिकाणी जे आहे पदस्थापना बदलून देण्याबाबतची जी काही मागणी आहे ती वारंवार होताना दिसत आहे। त्या संदर्भामध्ये न्यायालयीन व प्रशासकीय कार्यपद्धती विचारात घेता पुढील कारवाई करण्यासंदर्भात टप्प्यांचा सविस्तर प्रस्ताव जे आहे तो देखील याकडे शासनाकडे दिनांक 25/9/2024 रोजी या ठिकाणी जे आहे पाठवण्यात। आता या संदर्भामध्ये जे आहे यांनी असं सांगितलेलं आहे की शासनाकडे प्रस्ताव या ठिकाणी 25/9/2024 रोजी पाठवण्यात आलेला आहे। आता प्रस्ताव पाठवल्याच्या नंतर या संपूर्ण कारवाई संदर्भामध्ये आपल्याला जे आहे कालच्या तारखेला म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये निवड झालेल्या नवनियुक्त शिक्षकांसोबत जे आहे 26/9/24 रोजी समक्ष देखील या ठिकाणी चर्चा करण्यात आलेली आहे। मौखिक स्वरूपामध्ये आणि लिखित स्वरूपामध्ये देखील वस्तुस्थिती या ठिकाणी या उमेदवारांना दाखवण्यात आलेली आहे। कारण उमेदवार जे आहे या ठिकाणी संभ्रमावस्थामध्ये आहे, पॅनिक झालेले आहे, हे वेगळं आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाहीये। आता पुढे त्यांनी असं सांगितलेलं आहे की दरम्यान वरील प्रस्तावाला जे आहे शासनाची मान्यता झाल्यानंतर पुढील कारवाई यथाशीघ्र व्हावी या उद्देशाने नियुक्ती प्राधिकारी किंवा संस्था यांच्याकडून जे आहे आवश्यक माहिती संकलित करण्याची प्रक्रिया तातडीने हाती घेण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये राज्यामधील जे आहे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची दिनांक 26/9/2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने आढावा बैठक घेण्यात आलेली आहे। आता त्यामध्ये त्यांच्याकडील आरक्षण निहाय हा महत्वाचा गट आहे, आरक्षण निहाय गट आणि विषय निहाय रिक्त पदांची माहिती देण्याबाबत कळवण्यात आलेला आहे। आता ही दूरगामी परिणाम करणारी प्रशासकीय योजना आहे। ही जी घटना आहे ती काही सिंपल नाहीये, लक्षात घ्या। कुणाचं समायोजन करणं एवढं इझी देखील नाहीये, त्यामध्ये बऱ्याचशा तांत्रिक बाबी येऊ शकतात। माझी मनोमन इच्छा आहे की कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण या उमेदवारांना येऊ नये, परंतु आपण जर का प्रशासकीय लेवलला जर बघितलं तर बऱ्याच गोष्टी यामध्ये इन्क्लूड असू शकतात। उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो आहे एक रियालिटी म्हणून की या उमेदवारांमध्ये जे रयत शिक्षण संस्थेमध्ये नियुक्त झालेले आहेत त्यांच्यामध्ये मॅक्झिमम उमेदवार ते आहेत ज्यांची निवड 9वी ते 12वी या वर्गासाठी झालेली आहे। आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर का यांना पदं बदलून द्यायची असेल, आस्थापना बदलून द्यायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 9वी ते 12वीची पदं फारच कमी आहे। त्याच्यामुळे यांचा जर विचार आहे जर आस्थापना बदलायची असेल तर शक्यतो स्वामीसारखी जी संस्था आहे किंवा इतर जी संस्था आहे जी की विदाऊट इंटरव्ह्यू जाते पोर्टलला त्यांच्यामध्ये समायोजन करावं लागणार आहे। कारण जो उमेदवार ज्या कॅटेगरीमधला आहे, ज्या माध्यमाचा आहे, ज्या वर्गाचा आहे आणि ज्या विषयाचा आहे हे सगळे बिंदू जे आहे मॅच झाल्याशिवाय त्या उमेदवाराचं तिथं समायोजन होणार नाही। उदाहरणार्थ एक उमेदवार आहे ओबीसीचा, मग तो ओबीसी महिला, समजा ती जर का जागा असेल ओबीसी महिला, मग हा ओबीसी महिलाचा बिंदू मॅच करायला पाहिजे। त्याचं माध्यम मराठी आहे, मग तो माध्यम मराठी मॅच करायला पाहिजे। त्यानंतर त्याचा जर का विषय हा इतिहास भूगोल असेल तर तो इतिहास भूगोल मॅच करायला पाहिजे। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जागा 9वी ते 10वीचीच असायला पाहिजे। म्हणजे हे 4 मेजर जर का बिंदू मॅच झाले तर त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी समायोजन होतं। ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। ती गोष्ट जी आहे दूरगामी परिणाम करणारी आहे। त्यामुळे प्रशासकीय प्रक्रिया तशा प्रकारची आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहू नये। त्यातून जर तसं झालं तर पुन्हा गुंतागुंत निर्माण होऊ शकतात। त्याच्यामुळे प्रक्रियेचे यथोचित पालन करून ती प्रक्रिया पूर्ण करणे क्रमप्राप्त आहे। शिक्षक नियुक्तीच्या प्रक्रियेतील टप्पे त्वरेने पूर्ण करण्यासाठी कार्यालयात जे आहे पूर्ण वेळ एक कक्ष अधिकारी जे आहे, एक कार्यालय जे आहे, एक कक्षच बनवलेला आहे त्यांनी, जो की याच्यावरती काम करतोय। त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचे सनियंत्रण केले जाते आहे आणि वरील शासन आदेशाच्या व नियुक्ती कार्यपद्धतीच्या अनिवार्यतांच्या वेळेत पूर्तता होण्याचे अधीन राहून ही प्रक्रिया जी आहे ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा सर्वंकष प्रयत्न करण्यात येईल। वरील बाबी विचारात घेता आपण जे काही 23/9/2024 पासूनचे आमरण उपोषण आहे ते मागे घ्यावे किंवा स्थगित करावे अशा प्रकारची ही जी विनंती आहे ते दिलीप जगदाळे सर आहेत, जे की सहसंचालक आहेत, प्रशासनिक अधिकारी आहेत शिक्षण आयुक्त कार्यालयामधले, त्यांच्या स्वाक्षरीनिशी हे निर्गमित करण्यात आलेलं आहे। एक गोष्ट मानावी लागेल या रयतमध्ये निवड झालेल्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये की हे मुलं जे आहे ज्या पद्धतीने उच्च गुणवत्ता प्राप्त आहेत ना त्याच पद्धतीने ही मुलं जिद्दी पण आहेत। स्वतःच्या अधिकारासाठी जे आहे या मुलांना योग्य त्या मार्गांचा अवलंब करता येतो आहे।
यांनी सर्व ते प्रकार केले. म्हणून या मुलांची हे जे कॅन्डिडेट्स आहेत या कॅन्डिडेटची मी नेहमी स्तुती करत असतो, कारण यांच्यामध्ये उच्च गुणवत्ता आहेच आहे, परंतु यांनी जे आहे संविधानाच्या कक्षेच्या बाहेर न जाता व्यवस्थित पद्धतीने जे आहे आंदोलन केलं, उपोषण केलं, अन्यथा उपोषण केलं. त्याच्याशिवाय त्यांनी त्या प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचले, ज्या अधिकाऱ्यांचा प्रभाव जे आहे या संबंधित गोष्टींवर पडू शकतो. मंत्री असेल, आमदार असेल, खासदार असेल, बऱ्याच लोकांना ते जाऊन भेटले. हे खऱ्या अर्थाने या मुलांची वाखाणण्याजोगी एक गोष्ट आहे, यांच्याकडून शिकण्यासारखं देखील आहे. जे पुढच्या टप्प्याची प्रतीक्षा करतायत त्या उमेदवारांनी यांच्याकडून ही गोष्ट निश्चितपणाने शिकायला पाहिजे. आणि त्याचंच फलित म्हणून जे आहे त्यांना अशा प्रकारचं लेखी आश्वासन मिळालं. अपेक्षा आपल्याला हीच आहे की ज्या पद्धतीने सांगितलं की ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी जे आहे ही जी प्रक्रिया आहे समायोजनाची ती पूर्ण केली जाणार आहे, ती तशाच पद्धतीने पूर्ण केली जाऊ. कारण जे आहे लवकरच पुढची जी काही भरती आहे ती होणार आहे. आता पुढच्या भरतीची जर का आपण या ठिकाणी मित्रांनो तयारी करत असाल तर अत्यंत उपयुक्त असलेली IBPSच्या पॅटर्न प्रमाणे जे आहे एक बॅच उपलब्ध आहे, मिशन टेट बॅच. या बॅचमध्ये जे आहे तुम्हाला टेटच्या सर्व विषयांच्या प्रत्येक घटकाची जी तयारी आहे ती करून घेतली जाते आहे. IBPS एक्सपर्ट फॅकल्टी आहे, डेली लाईव्ह लेक्चर असतात. लाईव्ह लेक्चर जर मिस झालं तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे. त्यातल्या त्यात एक व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड कितीही वेळेस या ठिकाणी पाहू शकता. याची जी व्हॅलिडिटी आहे 1 वर्षाची असणार आहे. सोबतच PDF नोट्स आणि डाऊट क्लिअरिंग सेशन्स देखील अवेलेबल आहे. विशेष म्हणजे या बॅचमध्ये मार्गदर्शक म्हणून जे आहे IBPSचे एक्सपर्ट असलेले सर्वचे सर्व फॅकल्टीज उपलब्ध आहे तुमच्यासमोर. त्यामध्ये विशेष म्हणजे जे ज्ञान वराळे सर बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाला सर्वाधिक वेटेज आहे ते शिकवतायत. त्यांचा स्कोर टेट 2022च्या परीक्षेमध्ये 174चा राहिलेला आहे. इतरही फॅकल्टीज जे आहे आपल्यासमोर ती अतिशय वेल क्वालिफाईड आहे. आणि ही जी बॅच आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. आपल्याला या उमेदवारांचं जर का मार्गदर्शन हवं असेल, या शिक्षकांचं मार्गदर्शन हवं असेल तर आपण आपल्या प्ले स्टोअरवर जे आहे मास्टर टीचर हे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. किंवा आपल्याला काही डाऊट्स असेल तर जे आहे नंबर आहे या नंबरवर आपण संपर्क देखील करू शकता. याच्यासोबतच जर आपण बघितलं सध्या TET परीक्षेची देखील नोटिफिकेशन आलेली आहे. त्याच्यामुळे जर का आपण TET परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी देखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या ठरवून दिलेल्या सिलेबस प्रमाणे जे आहे अतिशय योग्य प्रकारे सेम गोष्टी अवेलेबल असलेली ही जी बॅच आहे या बॅचमध्ये जर का तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर यांचं देखील आपण मार्गदर्शन सहजपणाने घेऊ शकता. तुम्हा सर्वांना जे आहे TET परीक्षा, टेट परीक्षा याच्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ज्या उमेदवारांचं आता समायोजन होणार आहे त्या उमेदवारांना देखील समायोजन होण्याकरिता खूप साऱ्या शुभेच्छा.